हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली कसा काय माझा चॅनल गायब झाला होता, म्हणजे गेला होता आणि परत कसा मिळाला ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. आज काय व्लॉग घेणार नाही, फक्त ह्याचीच माहिती सांगणार आहे, जेणेकरून म्हणजे ज्यांचं असं झालेलं आहे त्यांना उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ. हाच एकमेव आजच्या व्हिडिओचा उद्देश असणार आहे. तर वेळ न घालवता लगेच स्टार्ट करूया. आता यूट्यूब चॅनल खोलले म्हटल्यानंतर जे आता अपडेट्स येत असतात यूट्यूबचे, वेळोवेळी अपडेट होत राहतं यूट्यूब नेहमीच. त्यामुळे मी पण असे अपडेटचे व्हिडिओ बघत राहते नेहमीच, की जेणेकरून आपल्या पण चॅनलला काही प्रॉब्लेम यायला नको, किंवा चॅनलशी रिलेटेड काही महत्त्वाच्या काही गोष्टी असतात ते शिकण्यासाठी मी 2-3 चॅनल फॉलो करते. मग त्यामध्येच असा व्हिडिओ अपडेटसाठीच बघितला होता, की एका मोबाईलमध्ये वेगवेगळे जर चॅनल असतील, तर एका जर चॅनलला काही प्रॉब्लेम आला तर ते सगळ्या चॅनल जे 2-3 असतात त्याला प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस असतात. असं काहीतरी व्हिडिओ तो होता. आणि त्यामुळे मी काय केलं, लॉकडाऊन जेव्हा होता तेव्हा एकच चॅनल स्टार्ट केला होता तेव्हा, आणि त्यामध्ये एकच व्हिडिओ होता आणि त्याला एक काहीतरी स्ट्राईक पडला होता. मग त्या व्हिडिओमुळं किंवा त्या चॅनलला स्ट्राईक पडल्यामुळं ह्या चॅनलवरती परिणाम होईल म्हणून मी काय केला, तो चॅनल डिलीट मारला. आणि असे माझ्या अगोदर पण अजून एक चॅनल होता, की त्यामध्ये मी ग्राफिकचे ट्युटोरियल टाकत होते, आणि तो देखील थोडे एक 6 महिने चॅनल चालवला, आणि तो पण चॅनल मी थोड्या दिवसानंतर डिलीट केला. मग त्यानंतर हा पण चॅनल डिलीट तेव्हा केला नव्हता आणि आत्ता डिलीट केला, पण त्या चॅनलचा काय प्रॉब्लेम नव्हता, आणि ह्या चॅनलला फक्त एक स्ट्राईक पडलेला, तो तेवढा प्रॉब्लेम मला होता. म्हणून हा डिलीट मारला. जेव्हा तो डिलीट मारला त्यानंतर काही प्रॉब्लेम नव्हता, असं सगळं व्यवस्थित चालू होतं. मग मिस्टरांनी काय केलं, जेव्हा त्या चॅनलचा जो काही जीमेल होता तो सगळीकडे माझा जीमेल होता, आणि त्या चॅनल डिलीट केल्यानंतर सगळा जीमेल गेला. जेव्हा आपण हे केलं, पेमेंटसाठी गुगल पे ओपन केलं, तेव्हा तो गुगल पेच ओपन होईना, व्हेरिफिकेशन मागायला लागला. कारण तो जीमेल होता तो गुगलवरूनच हे झाला होता. मग रिक्वायरमेंटसाठी आम्ही त्याला हे पाठवलं होतं, मेल केला होता, पण 2 दिवसात येईल असं सांगितलं होतं, पण 2 दिवसानंतर तो काय आलाच नाही. मग तो चॅनल त्या गुगलवरूनच गेला होता. मग जीमेल तो दिसेना झालेला, कुठं म्हणजे जिथं जिथं तो जीमेल होता त्या ह्याचा चॅनलचा, ते सगळेच काही दिसत नव्हतं. व्हेरिफिकेशनसाठी 2 दिवसाची मुदत होती, पण 2 दिवस होऊन गेले होते. तसं तर आठवडा झालं, मग काय झालं नाही. शेवटी रात्री मिस्टरांनी आणि मुलग्यानं काय केलं, ते दोघांनी मिळून तो जो काही जीमेल होता तो आला. पण काय झालं, हा चॅनल हे झाला, म्हणजे मला यूट्यूबवरती दिसत होता, पण अपलोड करताना जो चॅनल आपल्याला पाहिजे तो मिळत नव्हता, त्यात दिसतच नव्हता. मग असू दे म्हटलं, आता आठवडाभर राहू दे म्हटलं, आणि हा जो काही जीमेल आहे तो त्याच्यावरती होऊन दे सगळं, कारण तोच मेन महत्त्वाचा होता ह्या चॅनलच्या जीमेलपेक्षा. म्हणून मग ह्या चॅनलला मग काय होते बघूया म्हटलं. मग एकदा काय केलं, मी थोडीशी ChatGPTची सुद्धा यामध्ये मदत घेतली. मग तिथे प्रोसेस सांगितली, मग ती थोडीफार मला कळली. मग म्हटलं तर तसं पद्धतीनं बघूया. पण पहिल्यांदा यूट्यूबच्या ॲपमध्येच मी माझा चॅनल सर्च केला, तेव्हा तो चॅनल पूर्ण दिसत होता, सगळे व्हिडिओ आहे तसे दिसत होते, कुठं काय प्रॉब्लेम नव्हता. मग एक्झॅक्ट काय झाले हे समजेना, कारण यूट्यूबची ह्यामध्ये काही चूक नव्हती. आम्हीच डिलीट केल्यामुळं तो गेलता, म्हणजे मी डिलीट केला नव्हता. रात्री मिस्टरांनी तो जीमेल बहुतेक काय तर डिलीट केला होता. मग तो जीमेल शोधण्यासाठी काय केलं, माझ्याच मोबाईलमध्ये बघितलं तेव्हा तो काय नव्हता. मग वहीमध्ये पण लिहून ठेवलं होतं, ते पण सापडलं नाही. मग शेवटी ह्या चॅनलचा ॲक्सेस अजून एका मोबाईलमध्ये आहे, तिथे ह्या चॅनलचा जीमेल ID मला मिळाला, आणि तो जीमेल ID आणि पासवर्ड पण माहीत होता. त्यामुळं मग माझ्या मुलाने तो चॅनल परत मला रिकवर करून दिला गुगलवरूनच. त्यामुळे आता काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणाला. जिथून मेन हे आहे तिथून तो चॅनल आपण घेतलेला आहे हा काढून,
त्यामुळे आता व्यवस्थित हा चॅनल आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. आणि ईमेल आणि जो काय आपण पासवर्ड असतो यूट्यूब खोलताना तो कुठेतरी लिहून ठेवायला लागतो, तर ह्या गोष्टी परत मिळतात. नाहीतर सगळं जर जीमेल पण लक्षात नसतं आणि पासवर्ड लक्षात नसता तर हा काय चॅनल मला काय मिळाला नसता, न्यूज मग काढायला लागला असता चॅनल. पण इतकी मेहनत केली आहे ह्याच्यावरती, म्हटलं आणि उगाच प्रॉब्लेम यायला नको. आणि त्यामुळे आठवडाभर ज्यांचे ज्यांचे कमेंट्स आले होते त्यांना काय रिप्लाय पण देता आला नाही मला. आता हळूहळू देईन, पण जे काही कमेंट्स रिप्लाय द्यायचं जे सेटिंग आहे ते पण मला अजून म्हणजे दिसेना झालंय. कमेंट दिसत्या आणि एक एकदा दिसत नाही, असं व्हायला लागलं. ते पण आता बघून घ्यायला पाहिजे. तर ह्या अपडेटसाठीच हा व्हिडिओ बनवला होता. आणि ज्यांच्या चॅनलला असे प्रॉब्लेम आले असतील तर त्यांच्यासाठी नक्की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा मदत होईल. आता इथून पुढे रेग्युलर मोठे सुद्धा व्हिडिओ येतील आणि शॉर्ट सुद्धा व्हिडिओ येतील. चला मग पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.